नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांत शेनवंत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 22 सप्टेंबर 2024 वार रविवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फुलांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण बरेच दिवसापासून पाहायला मिळते। त्याचबरोबर आजही आपल्याला दर जे आहे ते कमी होताना पाहायला मिळतात। मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या कमी पाहायला मिळते, त्याचमुळे दरामध्ये मोठी घसरण दिवसेंदिवस फुलांच्या दर जे आहे ते कमी होताना पाहायला मिळतात। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर चला तर पाहू की आज फुलांचे दर कितीपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात, तर कोणत्या फुलांच्या दरामध्ये मोठी तेजी पाहायला मिळते। झेंडूची क्वालिटी पाहू शकतो, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमी होताना पाहायला मिळतात। तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या झेंडूसाठी 14 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून झेंडूसाठी दर पाहायला मिळतात। मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण झेंडूसाठी पाहायला मिळते। आवक त्याचबरोबर काही प्रमाणात कमी जास्त होत आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते झेंडूसाठी पूर्णपणे उतरताना पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार शेवंतीचे दरही आपल्याला कमी पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर जे आहे ते शेवंतीसाठी झालेला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये मोठी घसरण शेवंतीसाठी देखील पाहायला मिळते। गुलछडीची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते गुलछडीसाठी देखील उतरलेले पाहायला मिळतात। 20 ते 30 रुपयापर्यंत गुलछडीसाठी चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या गुलछडीसाठी दर पाहायला मिळते। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी कमी पाहायला मिळते, त्यामुळे दर जे आहे ते पूर्ण उतरलेले गुलछडीसाठी पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार तुकडा गुलाबसाठी 20 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर उच्चांकी दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत पाहायला मिळते। पासलीची क्वालिटी पाहू शकता, तर पासलीची क्वालिटीनुसार दर जे आहे ते 8 ते 14 रुपयापर्यंत पासलीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर दरामध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पासलीसाठी पाहायला मिळते। पाकळी गुलाब पाकळीची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 20 ते 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाकळी गुलाबसाठी देखील पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये मोठी घसरण फुलांमध्ये झालेले पाहायला मिळते। मार्केटमध्ये ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती कमी पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते सर्व फुलांचे कमी झालेले पाहायला मिळतात। गुलाबची क्वालिटी पाहू शकता, एका बंचमध्ये आपल्याला 20 स्टिक पाहायला मिळतात। तर डच गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर गुलाबासाठी पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर जरबेराची क्वालिटी पाहू शकतात, चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी दर जे आहे ते उच्चांकी दर 20 रुपयापर्यंत पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून जरबेरासाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये घसरण जरबेरासाठी देखील पाहायला मिळते। सनफ्लावरची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। एका बंचमध्ये आपल्याला 5 स्टिक पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दरामध्ये थोडीशी 2 ते 3 दिवसापासून स्थिरता पाहायला मिळते। तर जिप्सोफिलाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या जिप्सोफिलासाठी 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते पूर्णपणे उतरलेले पाहायला मिळतात। तर खरेदीसाठी ग्राहकांची संख्या देखील मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते। पिंगडीजीची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पिंगडीजीसाठी पाहायला मिळते। गुलछडी स्टिकचं पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडी स्टिक पाहायला मिळते। तर साधारणतः मार्केटमध्ये गुलछडी स्टिकसाठी तेजी पाहायला मिळते। 70-80 रुपयापर्यंत एका बंचसाठी आपल्याला गुलछडी स्टिकसाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी जास्त असल्यामुळे दरामध्ये मोठी तेजी गुलछडी स्टिकसाठी पाहायला मिळते।